काजूची लागवड आपल्या दोन पद्धतीने करता येते. एक म्हणजे बीपासून लागवड, जी रोपांपासून लागवड करतो ती, आणि दुसरी आहे ती कलमापासून. आपण जर रोपापासून लागवड केली तर एक तर झाड उशिरा लागतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बिया लावल्या असतात त्या बियांमध्ये त्या मातृक्षाची गुणधर्म येत नाही. म्हणजे समजा वेंगुर्ल्याच्या आची तुम्ही बी घेतली आणि ती जर लावली तर वेंगुर्ल्याच्या आचं उत्पन्न मिळत नाही आपण. म्हणून आपण काय करतो, नेहमी कलमांपासून त्याची अभिवृद्धी करतो. आपण अशी शिफारस आपल्या विद्यापीठाने केली, बरोबर आहे. तर ह्याची जी अभिवृद्धी आहे ती मृदुकाष्ठ कलम पद्धतीने करतात किंवा शेंडा कलम म्हणतो आपण. त्यातून ह्या पद्धतीने आपल्याला याची अभिवृद्धी करता येते. तर साधारणतः आपण बघायला गेलो तर 6 महिन्याचं रोप, बघा अशा प्रकारचं रोप पाहिजे 6 महिन्याचं. आणि ह्या रोपावरती एक 6 ते 8 महिन्याची जी काडी आहे, चांगली तयार झालेली काडी, तिचं डिपोलेशन 15 दिवस अगोदर करायचं. डिपोलेशन म्हणजे काय करतो, पानं त्याची काढून टाकतो आणि शेंडा उडवायचा, म्हणजे नवीन अंकुर फुटतात. असे नवीन अंकुर फुटत असताना ती काडी तुम्हाला काढून आणायची आणि त्याच्यावरती बांधायची. कोण टाकतो ह्या काड्या ही तुमची मातृक्ष काडी आहे, सायन म्हणतात, किंवा आपण कलम काडी म्हणतो. कलम काडी बघा अशी फुटलेली पाहिजे, असे डोळे बाहेर आलेल्यानंतर आपल्या करायची याची काडी काढून आणायची. अशा प्रकारे डोळे बाहेर आलेले असले पाहिजे, त्या काड्या काढायच्या. आणि म्हणून याचं पानं काढून टाकायची. म्हणजे काय होतं, याच्यामध्ये अन्न साठलं असतं, त्यामध्ये हे अंकुराची लवकर बाहेर यायला मदत. 15 दिवस अगोदर मला जेव्हा बांधायचं त्याच्या अगोदर 15 दिवस तुम्ही काडी काढून ठेवणं, हे डिपोलेशन करणं गरजेचं आहे. ओके, आता ॲक्च्युअल कशा प्रकारे कलम बांधतात ते दाखवणार आहे. आणि ही रोपं जी आहेत ते आपल्याला बियांपासूनच तयार करायचे. त्यामुळे काय करायचं, गेल्या वर्षी ज्या बिया आपण साठवून ठेवल्या चांगल्या प्रकारे 2-3 उन्हं दाखवून त्या बिया काय करायच्या, साठवायच्या. त्या जगणार नाही, जेवढ्या बुडतील तेवढ्याच आपल्याला रोपं तयार करण्यासाठी वापरायच्या आहेत. आणि साधारणतः 1 किलोमध्ये 150 बिया बसतील. अशी ग्रेडिंग करूनच बिया घ्यायच्या, कारण त्यापासून जोमदार रोप आपल्याला तयार करायचं. बारीक जर बी वापरली आपण तर त्याच्यापासून तो रोप सुद्धा कसं होतं, मरतुकडं होतं आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे कलम सक्सेस होत नाही. ठीक आहे, त्याचा ॲक्च्युअल काय प्रोसिजर करतात ते आपण बघूया. खालची 2 पानं आहेत ती ठेवायची आपल्याला. खालची 2 पानं आहेत ती ठेवून घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये कट करूया, करा कट. याच्यामध्ये शेंडा कट करून, शेंडा कट आपण केले आणि बरोबर मध्यभागी 3 ते 5 सेंटीमीटरचा आपला काय करायचं, उभा काप घ्यायचा आहे. बरोबर मध्ये सेंटरला अशा प्रकारे. आता तेवढ्याच उंचीचा किंवा लांबीचा काय करायचा आहे, व्ही आकाराचा काप आपल्याला ह्या काडीवरती घ्यायचा आहे. आता काडीची जाडी आणि तुमच्या रोपाची जाडी ही समान असली पाहिजे, तरच ते मॅच व्यवस्थित होणार. काडीचं काप घेऊ घ्या. अशा प्रकारे बी आकाराचा कट आपल्याला घ्यायचा आहे. समान कट घेतलेला आहे, जेवढा तू मारला तेवढाच कट ह्याला सुद्धा मारलेला. लावा आता ते तर अशा प्रकारची ग्राफ्टिंग पेपर हा बाजारामध्ये मिळतो. त्याचं वैशिष्ट्य असं की ताणली जाते, तुटत नाही, त्यामुळे जोड का होतो, मजबूत होतो. आपण तुम्ही साधं जर प्लास्टिक वापरलं तर आपलं माहिती ताणल्याचं तुटतं, हे तुटत नाही. हे स्पेशली डिझाईन बाजारामध्ये मिळतात, त्याला ग्राफ्टिंग पेपर म्हणतात. तुम्हाला कुठलाही ग्राफ्टिंग पेपर हा कुठल्याही कृषी संवर्धन केंद्रामध्ये तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. 200 गेजचा ग्राफ्टिंग पेपर मागायचा, ताणता येतो पाहिजे तसा, आणि त्याने हे बांधतात. त्यामुळे तो जोड घट्ट होतो, त्यामुळे पाणी जात नाही आणि सक्सेस चांगला. नाही दुळवायचे त्याच्यामध्ये, आपण एक्सप्रेस आपण सामान घेतलेले आंब्यामध्ये जुळवतो. घ्या. घट्ट बांधायचे, हे काडी निघता कामा नये त्याच्यात. अशा प्रकारे हे तुम्हाला घट्ट कलम बांधून घ्यायचे. त्यानंतर ही कलम आपल्याला सावलीला शेंडनेट खाली ठेवायचे, कारण त्या 15-20 दिवसाची काडी पूर्ण चांगल्या मोठ्या बिया घेऊन रोज जाऊन जातो आणि वाढतात.
आंब्यामध्ये एक बाजू डोळायला लागते कारण आंब्याचा जो खोटं रोप आहे तो बारीक असतो आणि काळी जाड असते. हे बघा आता यांचं एक मॅच आले ना त्यामध्ये गाडी एक मॅच जर मॅच असतो दोन्ही एक असतो आणि दोन्हीमध्ये एखादी ही साईडला गोळ्यातच वापरायचं. काय झालं आमची ऑलरेडी कलम बांधून संपली बांधून संपले ना. आता राहिलेला रोप जो आहे की नाही त्यासाठी तो आपल्याकडे शिल्लक आहे. कोवळं असं ते चालते ओळख पाहिजे ओळख पाहिजे. ओळख. 6 महिने पाहिजे. हो सांभाळ कट करायची म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेला हो गुरव कंपनी बघून घ्या. हो गुरव कंपनी बघून घ्या. मी तिकडे दाखवा मग कॅमेरा काढ. हा शिरशी महालक्ष्मी गुहागर. तरच तुम्ही ते कलम तिकडे नंतर जायचं म्हणजे तुम्हाला आता इन्स्ट्रुमेंट दाखवणार ते ऍक्च्युअली प्रक्रियेचं आम्हाला तर हे असं ते कोरे बाजू समजलं कागद आहे आहे का बघूया यांच्याकडे. आमच्या जवळ आहे ना साध्या प्लास्टिकच्या पिशव्यात बांधतो पण नाही ना जमत त्याला रोज दरवर्षी ते बांधतो. आपल्याकडे भेटेल आता त्याला विश्वविद्यालयात भरपूर practice आपली करावं तयार. जेवढं जास्त भेटत तेवढं आणा. सगळ्यात कोणत्या जाती आहेत? संकरित जाती. आणि ह्या संकरित जाती काजूच्या म्हणजे आपल्या खताला अतिशय चांगला प्रतिसाद देतात. हायब्रिड जाती आहेत, संकरित जाती आहे आणि ह्या जाती सगळ्या खताला खूप चांगला प्रतिसाद देतात. आता जेव्हा आपण कलम लावतो तर कलम लावल्यानंतर पहिल्या वर्षी फक्त आपल्याला काय करायचं आहे? खड्डा करायचा आपला 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट 7 बाय 7 मीटरवर. आता आपण काय करतो? आपल्याकडे जागा कमी 4 फुटावर एक झाड लावतो, 5 फुटावर एक झाड. तसं नाही आहे. एक साधारणतः 23 फुटावर एक झाड लागलं पाहिजे. आपण काय करतो? आपल्याकडे जागा कमी आहे, जास्त झाडं पाहिजे, जास्त उत्पादन मिळालं पाहिजे, तर मग 5 बाय 5 वर लावायचं झालं तर 5 बाय 5 वर तुम्ही लावा. पण 8 ते 10 वर्षानंतर जेव्हा एकमेकात फांद्या गेल्या की ती अल्टरनेट रो काढली पाहिजे, नाही तर उत्पादन तुम्हाला कमी मिळेल. आता आपण खतं टाकायची तर पहिल्या वर्षी 1 वर्ष झाल्यानंतर टाकायची. झाड लावलेल्या कधीच खतं द्यायची नाही. फक्त जेव्हा आपण खड्डा भरणार त्याच्यामध्ये 2 घमेले शेणखत. आपण खड्डा करताना वरची माती पहिल्या थरातली 15 सेंटीमीटर बाजूला टाकायची, त्याच्या खालची 1 फुटाची माती वरती बाजूला टाकायची, त्याच्या खालची 1 फुटाची माती बाजूला टाकायची. वरची माती खाली टाकायची. त्याच्यानंतर वरच्या थरामध्ये 2 घमेले शेणखत, अर्धा किलो SSP आणि वरच्या थरामध्ये 10 ते 15 सेंटीमीटरच्या थरामध्ये वाळवीसाठी पॉलिडॉल पावडर किंवा मुंग्याची पावडर आपण ज्याला म्हणतो ती टाकली म्हणजे वाळवी लागत नाही. आता आपल्याला खतं जी पहिल्या वर्षानंतर टाकायची. आता मी हे समजा 4 वर्षाचं झाड आहे. 4 वर्षाच्या झाडापासून तर 30-40 वर्षाच्या झाडापर्यंत एकच खताची मात्रा आहे. मग ती खतं किती दिली पाहिजे? तर आता याच्यात बघा, हे पहिले आपण काय करायचं? खतं टाकत आला हा पहिले याच्यात गोल गोल टाकायचं, कोळ्या फांद्या टाकायच्या. याच्यामध्ये पण नत्र मोठ्या प्रमाणात असते. तर या पद्धतीने आपण याच्यात पहिले गिरीपुष्पाचा पाला टाकायचा. गिरीपुष्पाचा पाला उपलब्ध नसेल समजा तर आपण काय करायचं? गवत वगैरे असेल, पालापाचोळा वगैरे असेल, तो पालापाचोळ्याचं मी नंतर सांगतो कारण कुजत नाही लवकर. हा कुजवण्यासाठी काय करायचं आपण नंतर. असं या पद्धतीने पूर्ण एका झाडाला 20 किलो तरी टाकला पाहिजे. 20 किलो म्हणजे भरपूर झाला. 20 किलो म्हणजे भरपूर झाला. सुका पण चालू शकतो ना? सुका पण वाळलेली जे म्हणजे सुका म्हणजे हे पानं नको, पण तुम्ही पाथेरा पण ओढू शकता. मग त्याच्यावर मी वेगळं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला सांगतो. आता सध्या हिरवा पाला गवत असेल, शेणखत आणा शेणखत. बीड वगैरे असतात, तण असतात, तर ते सगळे याच्यामध्ये टाकायचे. 1-1.5 मीटरवर चर मार. जसं कलम वाढत राहतं तसं तसं चर आपला मोठा मोठा करत जायचा. पण 1.5-2 मीटरच्या बाहेर जाता कामा नाही. कारण याची जी आता हे खतांना इथे खोड आलं होतं बघा, हे खोड दाखवायचं त्याच्यामध्ये आलं, इथे होतं. हे बघा, हे मूळ तोडायचं नाही. हे मूळ तोडलं की काय होईल? रोठ्याला आमंत्रण. आणि समजा चुकून तुटलं तर आपण काय करायचं? मातीने चांगलं झाकलं म्हणजे रोटा लागेल. पण मातीने झाकलं नाही तसं वर आलं तर तिथं ते अळ्या अंडी टाकणार आणि तिथून अळ्या आतच जाणार. नुसतं खोडालाच इजा करत नाही, तर मूळ आणि खोड आणि मूळ मात्र मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात शेणखत 4 घमेले टाका. 4 घमेले शेणखत 4ही बाजून टाका, समप्रमाणे टाका.
ते गमेला ते टाका, कमी पडलं असेल ते टाकायचं. या पद्धतीने आपल्याला बरोबर पहिले गिरीपुष्पाचा पाला, गिरीपुष्पाचा नसेल तर पालापाचोळा आपल्याला टाकता येईल हिरवागार. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता नंतर सिंगल सुपर फॉस्फेट 1.5 किलो हां, 1 किलो 500 ग्रॅम आणि 400 ग्रॅम MOP म्युरेट ऑफ पोटॅश. हां, हे सगळं त्यांनी मिक्स करायचं का तिन्ही मिक्स हे बघा, करा. आता इकडे तुम्हाला हे दाखवा, बघा, दाखवा. तिन्ही भांडे केलेले आहेत आपण. 3 भांडे करा. त्याच्यात युरिया बघा, युरिया हा पहिले आहे. युरिया आहे अडीच हा युरिया आहे, त्यानंतर SSP आहे आणि SSP MOP. आणि MOP. हां, आता ते युरियामध्ये SSP टाका, टाका ते mix करून. मिक्स करा. ते टाकायचं. हां, हळू हळू तिकडे टाका तुम्ही. तिकडे त्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. टाका जरा. ते पण टाका. करा mix. आता म्युरेट ऑफ पोटॅश, SSP आणि हां हां जे जे दिलं तेच प्रमाण ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला असं वाटलं की बा 10 झाडाचं टाकायचं एका वेळी, तर 10 झाडाचा डोस एकत्र करून तुम्ही एकत्र करू शकता. असं काही नाही करायचं. आता गोल गोल टाका. असं मध्ये ठेवा गमेला सारखं. हे समजलं तुम्हाला इथपर्यंत? हां, तर हे खत साधारणतः कुठल्या महिन्यात झालं? ऑगस्ट महिन्यात द्या. ते पण सांगा का बरं आपण जून जुलैमध्ये देत नाही? आपल्याकडे पाऊस जोरात असतो, ठीक आहे. आणि महत्त्वाची म्हणजे काजूची लागवड डोंगर उतरवते, धोधो पावसानं अन्नद्रव्याचा व्यास येतो, तो होऊ नये म्हणून वाहून जाऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? ऑगस्ट महिन्यात द्या, ठीक आहे. ऑगस्ट महिन्यात ही खतं द्यायची. तुमच्याकडे कसं लेबर कॉस्ट वाढणार, पुन्हा चर मारा हे करण्यापेक्षा एकदा दिली तरी चालेल. असं पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 75%. जे सारखं करून घेऊ. आणि बाकीचा खर्च वेगळा, मेंटेनन्स, लेबर कॉस्ट झाली. याच्यावर कशा रोखतोय आपण? खूप पातळ झाली, जरा जाड करायला पाहिजे. पाणी जास्त झालं याच्यावर. मारायची पण इफिशियन्सी कमी होती, बरोबर की? इफिशियन्सी मध्ये कसं आता हे त्यांनी काय गावकऱ्याकडनं शेण घ्यायला म्हणून शेण नसेल तर गांडूळ खत असेल, गांडूळ खत नसेल तर कंपोस्ट खत असेल. हे शेण भेटेल, किट भेटेल आमच्याकडे. फक्त कोंबडीचं खत वापरताना काळजी करू. काढली की अजून काढली कुठची याची बॅटरीज आहे. मग हे पण माती, हे पण मिक्स करून टाकायचं. हा जो जोड आहे हा जमिनीपासून म्हणजे आपण ह्या भूपृष्ठापासून 2 इंच वरती राहिला पाहिजे. हा समजा डायरेक्ट लावला याच्यात माती जाऊन तुला घुसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं हा जोडापासून साधारण एवढ्या अंतरावर आपण टाकतो. आणि मग एकदा जोड पक्का झाला की दुसऱ्या वर्षी आपण पूर्ण भर दिली तर चांगलं आहे. कारण काय होते, आपल्याकडे वारा जोरात असतो, वादळ वारा येतो, तर कोलं कलम उलमडून पडलं, तर ती उलमडून पडू नये म्हणून त्याला सपोर्ट करायचा आणि मातीचा भर द्यायचा. काठी तर लावलीच पाहिजे. पण काठी लावून सध्या जोराचा वारा आला ना, तू उलमडून पडतो. ते पण टाक याच्यावर, ते बाजूला काय माहिती, 2 पद्धतीने सपोर्ट करतात. एक तर एक फांदी इथं लावायची, इथे टोकायचं, ठीक आहे. नंतर दुसरा इथे टोकायचं आणि गाडी फांदी देऊन पण असा सपोर्ट लावतो. तो एकदम चांगला मजबूत होतो. 2 काट्या घेऊन आपण करू शकतो किंवा याच्या जवळच पिशवीचा साईज सोडून इथं ठोकायचं आणि याला सपोर्ट बांधून ठेवायचं. 8 नंबर घ्यायचं, ठोकायचं. काय जोडी आहे का? 8 नंबरचा आकडे असे होतात ना, ते त्याच्यामुळे होतात. आणि मग तो नंतर जो ज्यूस काढला तो ज्यूस याच्यामध्ये प्लेट आहे, याच्यात जो ज्यूस काढला ते एका बाजूने इकडे समोर केला ते भांडे लावायचे आणि याला जाळी आहे तो खाली खाली लावा आणि याच्यात टाकलेली फ्लो डायग्राम आहे का तुझ्या? फ्लो डायग्राम आहे का? सिरप स्कॅश कसं
आंब्याचा उत्तम लागला